असतोय तो सेम पहिला साडीचा ब्लाऊज पीस आपण काढून घेतो. आता मारवाडी स्टाईल आहे त्यामुळे थोडीशी मोठी असली तर चालणार आहे, तो आपण ब्लाऊज पीस नाही काढला तरी चालणार आहे, याला काहीच प्रॉब्लेम नाही. सेम जसं पद्धत आहे मिऱ्याच्या फॉलच्या साईडने आपण पहिल्या मिऱ्या घालून घेणार आहे. ही साडी आणि गोल साडीमध्ये काही फरक नाही? फरक नाही, फक्त ह्याचा पदर आपल्याला उलटा द्यायचा आहे. येस. आपण रेग्युलर गोल साडीला 2 मीटर सोडत होतो, हा थोडासा 2.5 मीटर आहे. ओके. 2.5 मीटर थोडासा मोठा सोडायचा आहे पदर हा. प्लेट्स परत जुळवून घ्यायचे सगळं खाली. त्याच्यावर एक हात फिरून घ्यायचा म्हणजे खालनं एकसारखं आपल्याला मिळते. आपण साडी बांधून घेणार आहे. बांधायची स्टाईल सेमच आहे. 1 मीटर सोडलंय गौरीच्या दारापासून. पदर पहिलाच डाव्या हाताला ठेवून घ्यायचा. काही बायकांना हा प्रश्न पडू शकतो की हे बल्की नाही ना होणार फोल्ड केलं? नाही, फोल्ड करतोय ना आपण. आता फक्त तुम्हाला पहिल्या गाठ्यामध्ये समजेल की ते किती आतमध्ये जाते. साड्याच्या टाईपवर पण ते डिपेंड राहतं. हे किती मोठ्या करतोय आपण? हा, प्लेट्सवर. तर जनरली गोल साडीमध्ये आपण अंगावरती प्लेट करत होतो. मारवाडी स्टाईलला इथे बनवून घ्यायच्यात प्लेट्स पहिला. ही साडी टाईप जर नेसायचं असेल तर थोडा हेवी पल्लू असेल तर जास्त चांगलं दिसेल. चांगलं दिसेल. होऊन घेतात. या प्लेट्स ॲडजस्ट केल्यानंतर फिरून फक्त गौरीच्या उजव्या खांद्यावरनं आपल्याला घ्यायचं आहे. आणि ते पिन लावतो. आतला काठ इथे फिरून मागे पिली. पदर थोडा कडक असतो त्यामुळे थोडासा असा फिरून निऱ्या थोडं स्टिफ करून घ्यायचे. मागे पिन लावणार आहे. इतक्या सोप्या पद्धतीने मारवाडी स्टाईल साडी नेसून तयार आहे. ह्या मिऱ्या थोड्या आपण घागऱ्यासारख्या स्प्रेड करणार आहे. कंबरपट्टा म्हणून आपण ही पुतळ्याची माळ घेतली. गौरीच्या
उजव्या हाताने टाकून अशी गळ्यात टाकणार आहे. सप्लिमेंट घेतली आपण, त्याला एक वेणी घालून घेतली आहे. त्यानंतर हा दोरा त्याच्या आतमध्ये ओवणार आहे आपण मध्ये. आणि फक्त गौरीच्या डाव्या खांद्यावरनं हा जो आपला आंबाडा आहे त्याला बांधून टाकणार आहे. म्हणजे याला फार पिनअप वगैरे करायची गरज नाही, जेणेकरून नॅचरल ती पुढं घेतल्यासारखी वाटेल.